मी आज घरगुती मिनी पॅटीज बनवले आहेत. दाखवते कसे बनवले ते. त्यासाठी इथे मी 2 वाटी मैदा घेऊन चाळला. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि 4 चमचे तेल ॲड केले. आता हे तेल मैद्यामध्ये छानपैकी मिक्स करते. तेल इथे मिक्स झालेले आहे. आता इथे मैद्याचा अशा प्रकारे गोल तयार झालेला दिसतो. आता यामध्ये थोडे थोडे पाणी ॲड करून मी त्याची कणिक मळते. मळलेली कणिक जास्त घट्टही करायची नाही आणि जास्त मऊ पण नाही करायची. या मळलेल्या मैद्याला आता त्याच्यावर झाकण ठेवून पाऊण तास याला बाजूला ठेवते. तोपर्यंत पॅटीससाठी सारण बनवते. आता त्यासाठी बटाटे आधी उकडून घेतले आहेत, त्यामुळे ते कढई ठेवली. त्यामध्ये तेल टाकलं, जिरं मोहरी छानपैकी तडतडून दिली. यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा परतला. कांदा परतल्यावर हळद, कांदा लसूण मसाला 2 चमचे टाकून हे पुन्हा परतून त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून थोडंसं पाणी शिंपडून परतत आहे. आता त्यामध्ये उकडलेले बटाटे ॲड करून सगळा मसाला छान बटाट्याला लावून घेत आहे. बटाट्याची भाजी तयार इथे झालेली आहे पॅटीसच्या सारणासाठी. त्यानंतर पॅटीसच्या पट्ट्या करण्यासाठी जो साठा लागतो त्यासाठी इथे मी साजूक तुपाच्या ऐवजी बटर वापरलेलं आहे, कारण जास्त फेटायला नको. मी मोठे 2 चमचे बटर इथे वितळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर ॲड केलंय आणि याला फास्ट स्पीडमध्ये असं फेटलं. थोडंसंच फेटावं लागलं. कणिक मळून पाऊण तास झाला आहे. पुन्हा मैद्याला थोडंसं मळून घेऊन आता मी त्याचे 4 गोळे बनवले. आता एक एक गोळा घेऊन त्या 4ही गोळ्यांची अशा प्रकारे पातळ पोळी लाटली. चारही गोळ्यांची अशा प्रकारे पातळ आणि अगदी हलक्या हाताने मी पोळी लाटली आहे. 4 पोळ्या लाटून घेतल्या. आता एक एक प्रत्येक पोळीला अशा प्रकारे जो कॉर्नफ्लॉवर आणि बटरचा साठा बनवला होता तो पूर्ण काठापर्यंत असा पातळ लेयर लावला. हे बघा, अशा प्रकारे इथे एक लेयर लावला. त्यावर परत दुसरी पोळी ठेवली आणि त्याच पद्धतीत तसाच लेयर लावून घेतला. असे हे 3 वेळा रिपीट केलं. 4थ्यावरच्या पोळीला साठा लावला नाही. आता थोडेसे लाटून आकार मोठा करून पुन्हा साठा लावून घेतला. काठापर्यंत तो पसरून त्याच्यावर थोडा मैदा भुरभुरला. ज्यावेळी साठा लावला होता त्यावेळेला मी तिथे मैदा भुरभुरलेला आहे. आता इथे मी याची अशा पद्धतीने घडी घातली. नंतर परत तिथे साठा लावला. अशा पद्धतीने परत घडी घातली आणि मग अशा पद्धतीने साठा लावून मैदा भुरभुरून त्याच्यावरचे चौकोनी शीट मी तयार केलं. याला चौकोनी पद्धतीने जशा हलक्या हाताने चौकोनी शीट मी लाटली आहे. इथे चौकोनी आकार शीटचा बिघडू दिला नाही. आता याच्या कडा कापून घेऊ आणि याला आता परत चौकोनी आकारामध्ये ह्याचे मी 9 तुकडे बनवले. याऐवजी 6 केले असते तरी सुद्धा चालले असते. ते पण माझ्या नंतर लक्षात आले. यामध्ये आता सारण मी भरत आहे. त्यासाठी जेवढा पॅटीसचा हा चौकोन तयार झालेला आहे तेवढे बरोबर बटाट्याची भाजी इथे ठेवत आहे. त्याला चिटकवण्यासाठी सारणाच्या बाजूने थोडेसे पाणी लावायचे आणि कडांना पाणी लावायचे नाही आणि ही कडा सुद्धा चिटकवायची नाही. अशा पद्धतीने मी हे सगळं असं हलक्या हाताने चिटकवून घेतलेलं आहे. कडा मोकळ्या ठेवलेल्या आहेत.
अशा प्रकारे सगळे पॅटीस मी बनवलेले आहेत. एकीकडे तेल तापवायला ठेवले. तेलामध्ये थोडासा मैद्याचा गोळा हळू सोडला. तो हळुवारपणे असा वर आला म्हणजे आपल्याला पॅटीस तळण्यासाठी तेल बरोबर तापलेलं आहे. त्यामध्ये मी आता कढईत एका बसतील तेवढे पॅटीस सोडत आहेत. एकदम मंद आचेवर पॅटीसला छानपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे. अजिबात घाई करायची नाही. अशा पद्धतीत आता मी घाई न करता तळत आहे. एकीकडे पॅटीसच्या वरच्या बाजूला असं तेल थोडंसं उडवायचं. बघा इथे हळूहळू त्याचा लेअर सुटायला लागलेले आहेत. पूर्णपणे पेशन्स ठेवून हे तळल्यानंतर हे पॅटीस गोल्डन ब्राऊन कलरचे झालेले आहेत आणि आता त्याचे लेअर सुद्धा व्यवस्थित दिसत आहेत. अशा प्रकारे सगळे पॅटीस आता मी इथे तळले. नंतर पॅटीस करताना ज्या मैद्याच्या शीटच्या ज्या कडा कापल्या होत्या त्यांना सुद्धा मी घडी घालून इथे त्याची खारी बनवली आहे. अशा पद्धतीने खूप पेशन्सने तळल्यानंतर मी 9 पॅटीस आणि थोड्याशा ह्या खाऱ्या बनवल्या आहेत. हे बघा त्यासुद्धा अगदी खुसखुशीत झाल्या आहेत आणि पॅटीससुद्धा तयार झाल्या आहेत. ते पण खुसखुशीत झालं आहे. तोडताना सुद्धा याचा क्रंची आवाज येत आहे. हे केलेले घरगुती मिनी पॅटीस तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पॅटीस बनवून बघा.